थँक्यू सो मच गणेश गावड सर. तर जाऊया दुसऱ्या मॅचकडे. पहिली मॅच पाहायला गेलं तर लवकरच दापोली संघानं जिंकली, त्यामुळे बराचसा वेळ वाचवला. दापोली संघाला विनंती असेल पण कुठेही जाऊ नका. नयनजी हवळ रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य आणि रायगडमधील एक उत्कृष्ट बेस्ट अपडेटर, त्याचप्रमाणे लोगो मास्टर म्हणून त्यांची ओळख आहे. नयन हवळ जासई, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तर दापोली संघ पण कुठेही जायचं नाही आहे ही सूचना असेल तुमच्यासाठी. यानंतर लगेचच मॅच तुमची खेळवली जाईल असं आयोजकांकडून सूचित करण्यात येते. तर नवीन सामना आपल्यासमोर येते दुसऱ्या फेरीमधील. एका बाजूला भावी 11 दारावे विरुद्ध माहुल कोळीवाडा. नवी मुंबई आणि मुंबई या दोन संघांमध्ये आता मात्र भिडंत तुम्हाला पाहायला मिळेल. प्रिन्स 11 क्रिकेट क्लब मेंढकळ आयोजित प्रिन्स चषक 2021 आज या स्पर्धेचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी सगळेच मातब्बर संघांचा खेळ या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दारावे आणि माहुल कोळीवाडा असा हा सामना. टॉस जिंकलाय माहुल संघानं, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि दारावे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. ठाणकेश्वर मैदान पुन्हा एकदा सज्ज झालंय. आज या चौथ्या दिवसाला सलामी पहिलाच सामना आजच्या दिवसामधील मात्र जिंकला तो सुयोग स्पोर्ट्स दापोली संघानं. त्यांचं अभिनंदन करूया. सावळे संघ थोडासा उशिरानंच मैदानावर दाखल झाला. वेळेमध्ये फार येणं गरजेचं असतं, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात. तुम्ही खेळपट्टीचा अंदाज घेऊ शकता, मैदान कसं आहे याची चाचपणी केली जाऊ शकते. त्यामुळं जिथे स्पर्धा असेल तिथे नक्कीच लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न नेहमी प्रत्येक संघाने करावा. परंतु आजकाल क्रिकेट एवढं वाढलं आहे की एका दिवशी 2-2, 3-3 ठिकाणी मात्र सारेजण स्पर्धा खेळत असतात. त्यामुळं खेळाडूंना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागतो. तर आजच्या दिवसामधील दुसरी मॅच यावेळेस संपन्न होतोय. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण गणरायाला करूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि खास करून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या आगरी समाजाची ओळख ज्यांनी करून दिली असे लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन करून मी मैदानाच्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी दुसरी मॅच, ज्या ठिकाणी दारावे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल भोईर आणि मनोज नाईक. नुकतीच झालेली जासे येथील स्पर्धा आम्हाला आठवते. काय जिगरी खेळ केला होता विशाल भोईरचं. खास करून मी कौतुक केलं होतं तेव्हा, कारण जखमी अवस्थेमध्ये सुद्धा तो मैदानामध्ये आला आणि लढला आणि अतिशय अशक्यप्राय असं आव्हान होतं. असं वाटलं होतं दारावे संघ पराभूत होईल, परंतु त्याच वेळेला तुर्भे संघाच्या अगेन्स्ट मात्र तो विजय आजही प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनामध्ये घर करून बसलाय. एवढा सुंदर खेळ बिग ट्रॉफीमध्ये करत 11 जासई तील स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता. इथे विशाल भोईर स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला मनोज नाईक, तर गोलंदाजी मार्कवर मात्र कल्पेश माहुलकर. पहिलं षटक घेऊन सामन्याला सुरुवात केली जाईल. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना माहुल विरुद्ध दारावे. गोलंदाजी मार्कवर कल्पेश माहुलकर. सामन्याला सुरुवात होते. प्रारंभ आणि करूया शुभारंभ या मॅचचा कल्पेश माहुलकरच्या गोलंदाजीनं. पहिला बॉल कडक या टोपण नावानं सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. खूपच लॉंग चेस होता. आउटसाइड टॉप स्टंप बराचसा बाहेर ठेवला होता. त्यानंतर मात्र थोडासा कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन बॉल मागे चाललाय. पहिला बॉल तर निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूनं माहुल कोळीवाडा संघाची सुरुवात पाहायला मिळते. कल्पेश माहुलकर एक दिग्गज खेळाडू आहे या माहुल संघाचा. मंगेश वैती असेल, सगळे धुरंधर तुम्हाला पाहायला मिळतील. ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर, व्यावसायिक खेळाडू म्हणून बऱ्याचशा मोठ्या संघांमधून तुम्हाला सातत्यानं मात्र या खेळाडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो. क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. खूप चांगला बॉल. यावेळेस मात्र लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळणारा बॉल. इथे मात्र विशालसाठी 2 निर्धाव चेंडू. विशाल भोईर एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि या डीप एक्स्ट्रा कव्हर यासाठीच तैनात केला आहे. ऑफ साईडला खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून निघतात. स्क्वेअर कट असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, स्क्वेअर ड्राईव्ह असेल, सातत्यानं मात्र त्या क्षेत्रामध्ये तो खेळत असतो. समोरच्या दिशेमध्ये बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. झेल सोडतोय
स्वतः गोलंदाज कल्पेश माहुलकर झेल सोडतोय. आता याच्यावर विश्वास बसत नाहीये प्रेक्षकांचा. इथे खातं उघडलं जाते दाराबेट टीमचं. 1 या धावेनं विशाल भोईर सारख्या जिगरबाज खेळाडूला मात्र मिळाले जीवनदान. धावसंख्येला सुरुवात झाली. टीम दारावे संघ पहिली धाव नोंदवतोय. मनोज नाईक आता मात्र स्ट्राईक एंडकडे सरकलाय. ही गोल्डन चान्स होती. कल्पेश माहुलकरनं 2 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होतं. दडपण आलं होतं विशाल पण, आणि त्यामध्येच मात्र एक मिस्ट्रायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला होता. परंतु इथे जीवनदान. राईट अमोर विकेटनं कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप चांगला बॉल. इथे मात्र गोलंदाजाच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑफला फिल्डर आहे. एकही धाव मिळणार नाहीये. कल्पेश माहुलकर मात्र या षटकामध्ये प्रभावित करतोय. आज टिचून मारा केला जातोय. व्हेरिएशन्स खास करून दाखवतोय. लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू हाताळतोय. लेग कट करण्याचा प्रयत्न करतोय. मधूनच सोडलेला फुलर लेंथ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि हे तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि म्हणूनच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत कल्पेश माहुलकरची गोलंदाजी खूप चांगली होते. इथे मात्र पुन्हा एकदा चान्स आलाय. संधी मात्र निर्माण झाले. यावेळेस मात्र चुकी नाहीये. बॅट्समन आउट होईल. पहिला लागलेला जोरदार झटका पाहायला मिळेल तो भावी 11 दारावे संघाचा सलामीवीर मनोज नाईक. 0 या धावसंख्येवर निराश मानेनं तंबूच्या आसऱ्याला. कल्पेश माहुलकरच्या अगेन्स्ट द स्विंग मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दोनही फलंदाजांनी केला होता, आणि दोनही वेळा झेल उडाले होते. खास करून वैशिष्ट्य कल्पेश माहुलकर काय गोलंदाजी करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र फक्त एकच धाव, तीही झेल सुटल्यानंतर. अन्यथा बिलकुल संधी दिली नाही फलंदाजांना दारावे संघाच्या. धीरज भोईर आलाय, असून एक टॅलेंटेड बॅट्समन या संघामधील. या जोडीला आता मात्र ही पार्टनरशिप पुढे न्यावी लागणार आहे. चांगली बिल्ड करावी लागेल भागीदारी, कारण दोनही तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच क्षमतेचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. कल्पेश माहुलकरनं प्रभावित केले पहिल्याच ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा राईट आमोर विकेटनं. इथे मात्र स्वीपचा सहारा घेतलाय. मिडल ऑफ द बॅट. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. विशाल भोईरला मिळालेला जीवनदान आता मात्र जखमेवर मीठ चोळतोय तो कल्पेश माहुलकरच्या षटकार. थँक्यू सो मच DJ विशेष कामगिरी या स्पर्धेमध्ये आमचे साऊंड मास्टरजी राहिले. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवर मात्र षटकार पाहायला मिळाला. 7 धावा. चांगलं प्रत्युत्तर विशाल भोईरनं दिलं स्वीपच्या माध्यमातून, आणि हे करावंच लागतं. जेव्हा स्पिन मारा तुम्हाला पाहायला मिळेल, जेव्हा कट करणारी गोलंदाजी असते, तेव्हा अगेन्स्ट बॉल टर्न होत असताना स्पीडअप करा. दोनही टीम्सना विनंती असेल, त्याचप्रमाणे पंचांना सुद्धा विनंती असेल, बिलकुल अवधी देऊ नका. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सगळ्यात आधी दापोली संघाचे सुद्धा आभार मानूया. त्यांनी सुद्धा थोडासा वेळ वाचवलाय या स्पर्धेमधील. झटपट विजय त्यांनी साकारला, त्यामुळं थोडासा वेळ जरूर वाचवला जो सकाळच्या सत्रामध्ये. कारण 11:15 वाजता ही स्पर्धा सुरुवात झाली, आणि संध्याकाळच्या सत्रापर्यंत कव्हरसुद्धा सगळे 7 मॅचेस आपल्याला करायचे आहेत. तर गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय गणेश. येतोय राईट मोर द विकेट ना. अगोदरच मन बनवलं होतं. रिबस अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र अजून एक फटका पाहायला मिळतोय.
तो अर्थातच धीरजच्या पॅटमधून निघतोय हा षटकार. कदाचित चेंडू कसा येईल याचा जणू काही अंदाजच होता धीरज भोईरला. अगोदरच स्विच केला होता आणि त्यानंतर मात्र अफलातून फटका पाहायला मिळाला. लाजवाब कामगिरी करत असताना आता मात्र झालं गेलं विसरून जाऊन आता मात्र कामाला लागलाय तो धारावी संघ. 2 षटकारांना पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आहे आता मात्र 13 वर. समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न बिडॉन वरून क्षेत्ररक्षक अति वेगाना डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळाला. परंतु धीरजनं मात्र अतिशय वेगानं ही धाव कंप्लीट केली गेली होती. पॉपिंग क्रीजमध्ये तो सुरक्षित पोहोचला होता. या सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 14 वर. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. हळूहळू दोनही फलंदाज पार्टनरशिप बिल्ड करत असताना आणि करावं लागेल. फार मोठी जबाबदारी आहे. विकी भोईरसारखा टॅलेंटेड क्रिकेटर या स्क्वॉडमध्ये जरूर आहे, परंतु सद्यस्थिती जर पाहिली तर भागीदारी होणं फार गरजेचं आहे. पहिले 2-3 षटकं तरी. आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात. गणेशच्या या षटकामध्ये आत्तापर्यंत पहिल्या 2 बॉलवर 7 धावा आल्यात. समोर आता मात्र विशाल भोईर, ज्याला अगदी पाहायला गेलं तर शून्यावर जीवनदान दिलं गेलं होतं. कल्पेश माहुलकरनं सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र तर कार कोणाची आहे त्याचे ग्लास रिफ्लेक्शन्स कदाचित खेळाडूंच्या डोळ्यावर येतात. कृपया करून तिथून लगेच हटवायचे आहे. बहुतेक कार आहे त्या ठिकाणी. माहुलगाव संघ म्हटला की मंगेश वैती एक दिग्गज खेळाडू, जो व्यावसायिक खेळाडू, फार मोठं नाव या खेळाडूचं. त्यांचा संघ मैदानामध्ये तुम्हाला कामगिरी करताना पाहायला मिळेल. तर विशाल भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर गणेश. फाईट मोर द विकेट ना रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. लोवर फुल टॉस होता. इथे मात्र पॉइंटला फील्ड केला जातोय. एकच जा बेल. गणेशच्या अगेन्स्ट मात्र एकच हत्यार उपसलं गेलंय दोनही फलंदाजांकडून, ते रिव्हर्स स्वीप. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आतापर्यंत 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडं स्पीडअप करायचं आहे, वेळ फार कमी आहे आणि ही तंबी आम्ही वेळोवेळी देत जाऊ. आज कितीही वेळा आम्हाला अनाउन्समेंट करावी लागली तरी चालेल, कारण वेळ फार महत्वाचा आहे. गणेश इथे मात्र कव्हरच्या मधून काढलाय. इथे मात्र लॉंग चेस असेल, आउटफील्ड पाहावं लागेल. इथे मात्र अंतिम क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला जातोय. तोपर्यंत मात्र 2री रन 3री रन सुंदर रनिंग विकेट म्हणावी लागेल या दोन्ही बॅट्समन मध्ये. 3 धावांचं योगदान दिलं आणि या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 18 वर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. कव्हर ड्राईव्ह केला होता धीरज भोईर. चांगलं क्रिकेट आता मात्र खेळतोय. पहिल्या 3 बॉलवर 10 धावांची उपयुक्त खेळी साकारले. कारण पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या 5 बॉलवर फक्त एकच धाव आली होती आणि त्यानंतर मात्र हा धावांचा वेग पाहायला मिळतोय आतापर्यंत तो भावी 11 धारावी टीमकडून. गणेशचा हा स्विंगिंग बॉल. इथे पंच लाईन पाहतात. यस इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे झाली आणि त्यासाठीच मात्र रिव्हर्स स्वीप हे हत्यार उपसलं गेलं, कारण त्यांना माहिती आहे गोलंदाजी गणेशची. बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र कव्हरच्या बाजूनं आणि आता मात्र नो चान्स. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. धारावी टीमसाठी वेलकम फॉर रन्स या चौकाराच्या मदतीनं गाडी आता मात्र रुळावर आले धारावी संघाची. फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र खोलात टाकला गेला बॉल. इथे टायमिंग सपशेल चुकलं विशालचं आणि या निर्धाव बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झालाय. 2 ओव्हर्स नंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा. हे षटक फार चांगलं गेलं पवेलियन धाराव संघाच्या दृष्टिकोनातून, कारण तब्बल 16 धावा
या षटकामध्ये मात्र मॅनेज केल्या विशाल भोईर आणि धीरज भोईर या जोडीनं आणि या 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थोडं स्पीडअप करा, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. खूप चांगली स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्य युवक इंटकचे उपाध्यक्ष सन्माननीय लंकेशजी ठाकूर साहेब, अजितजी ठाकूर साहेब या दोनही मुख्य आयोजकांच्या वतीनं त्यांच्या समवेत प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकळचे सगळे सदस्य, मग त्यामध्ये मिलिंदजी ठाकूर असतील, सचिनजी भोईर असतील, अभिजित गरद असतील, वैभव पाटील असतील, जयजी ठाकूर असतील, नरेंद्र ठाकूर असतील, सगळ्यांची फार मोठी मेहनत ही स्पर्धा यशस्वी घेण्यासाठी. जयेंद्रजी ठाकूर, नीरज ठाकूर असतील, भावनेशजी बघत असतील, अगदी काय कमी आहे, टीम वेळेवर येतात की नाही, टीम्सला फोन करण्यापासून अगदी प्रत्येकाशी कॉन्टॅक्टमध्ये सगळी मॅनेजमेंट पूर्णपणे सांभाळतात. हरेशजी ठाकूर असतील, रोमेश ठाकूर असतील, समीरजी ठाकूर असतील, लंकेशजी ठाकूर असतील, परेशजी पाटील, मुकेश ठाकूर असतील, सागर ठाकूर असतील, विशेष ठाकूर, सन्नी भोईर, प्रिन्स 11 क्रिकेट संघाचे सगळे सदस्य. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर्स द बॉलर हेड, व्हॉट अ ग्रेट शॉट. अगदी समोरच्या दिशेमध्ये ठोकलेला हा उत्तुंग षटकार. मैदानामध्ये आल्यापासून अगदी बिनधास्तपणे आणि मोठ्या आत्मविश्वासानं सामोरा गेलाय तो बाहुल कोळीवाडा संघाच्या गोलंदाजांना, तो धीरज भोईर. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र कल्पेशचा हा बॉल थोडासा ऑफकटर होता. इथे टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला येणारा बाईच्या स्वरूपात अंपायर जयर पवार सरांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, सुस्थितीमध्ये पोहोचतोय. ज्या पद्धतीनं स्ट्रगल केलं पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर कठीण समय होता, पण त्या कठीण समयामधून मात्र त्यांना मार्गक्रमण करत करत मात्र आता मात्र दोनही फलंदाज चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावर, 30 रन्स. तिसरं षटक सुरू आहे पुन्हा एकदा कल्पेश माहुलकर या गोलंदाजाचं. कडकचा पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन इथे मात्र फाईन लेगच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे, कदाचित मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन बॉल थांबेल आणि हो तसंच घडतंय. अजून एक दमदार फटका 4 धाबांकरता ताराबे टीमसाठी चौकार. दोन 2.3 ओव्हरचा खेळ झाला आणि 34 धावा धावफलकावर. पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामधील निम्मा खेळ झालाय आणि अजून एवढ्याच धावा जर आल्या तर मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस कनेक्ट झालाय. इथे मात्र लॉंग चेस असेल पॉइंट फिल्डरसाठी. 2 रन्स मात्र सहजरीतीने कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. अगदी बिंदासपणे आता मात्र खेळले जातात आणि दोनही गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र जास्तीत जास्त हा प्रयत्न केला गेला रिव्हर्स स्वीपचा. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 36 रन्स कल्पेश माहुलकर. इथे मात्र सरळ पॅडवर आदळला होता, अपील स्वीकारली जाते. लाईक बिफोर द विकेट विशाल भोईरला परतावं लागणार आहे. यष्ट्यांच्या मधोमध सापडला गेलाय बॅट्समन विशाल भोईर. LBW आउट होतोय. DJ Saurabh SDD. चांगली इनिंग मात्र साकारली विशाल भोईरनं. तब्बल 18 धावांची संघर्ष केला मी तर म्हणेन.
आणि संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे आणि जो आमंत्रण जे स्वीकारतो तोच मात्र खेळाडू पुढे जातो आणि संघर्षामधून मात्र या 18 धावा आल्या. संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न मात्र विशाल भोईरनं जरूर केला. लाईक बिफोर द विकेट LBW तो बाद होतोय. नवीन बॅट्समन आतमध्ये भावेश नाईक यंगस्टार आहे. धारावी टीमचा उज्ज्वल भविष्य आणि यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावर तो दाखल झालाय. कल्पेश माहुलकरला मात्र अजून एक सफलता मिळाली. दोनही बॅट्समन त्यानंच बाद केलेत. पहिल्यांदा मनोज नाईकला 0वर, त्यानंतर विशाल भोईर. दोनही सलामीवीरांना मात्र मागे परतवलं जाते राईट अमोर द विकेटनं. इथे मात्र कव्हर्सला ढकललाय बॉल, ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये फिल्डर आहे, एकच जाब येईल. सिंगल धावसंख्येमध्ये बदल, स्ट्राईक रोटेट केला जातोय. स्मार्ट क्रिकेट मी तर म्हणेन खेळलं जात आहे मैदानावर. या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37-37. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 जाबा. ज्या ठिकाणी पहिल्या 5 बॉलवर फक्त एकच जाव होती आणि तिथून मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती धारावी संघाच्या धावफलकाला आणि आता मात्र 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 जाबा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हे येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये कशा पद्धतीनं खास करून धीरज भोईरचं आक्रमण पाहायला मिळणार. समोर मात्र तेवढ्याच ताकदीचा भावेश नाईक जो यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि त्याच्याकडून सुद्धा नक्कीच अपेक्षा असतील धारावी टीमला. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी. महेश मांडवकर येतोय गोलंदाजीसाठी. व्हेरिएशन्स बॉलर्स पाहायला मिळतात तुम्हाला जेव्हा मुंबईचे संघ नेहमीच मग ओपनची स्पर्धा खेळत असतात तेव्हा या गोलंदाजांना सातत्यानं आपण पाहत असतो, कारण दोनही बाजूला बॉल कट करण्याची क्षमता मात्र असणारे हे गोलंदाज. तर इथून मात्र मांडवकर येतोय. हाही त्याच मी म्हणेन मांधणीतला गोलंदाज आहे. तुम्हाला व्हेरिएशन्स पाहायला मिळतील. हातभर बॉल वळवण्याची क्षमता असणारे सगळेच गोलंदाज आहेत या माहुल कोळीवाडा संघामध्ये. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. भावेश नाईक आणि धीरज भोईर अशी जोडी मैदानामध्ये. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल मांडवकरचा बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलाय. फिल्डर आहे अगदी सीमा रेषेलगत. इथे मात्र मिळेल एकच धाव. 1 धावेनं धावसंख्येमध्ये बदल हेच तुम्हाला पाहायला मिळतील. टर्न पाहायला मिळेल, स्पिन पाहायला मिळेल. हाच मारा महेश मांडवकरचा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. भावेश नाईकनं ही दुसरी धाव त्याच्या खात्यामध्ये ॲड केल्या. 38 रन्स. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामधील. त्यामुळे इथून मात्र 2 ते 3 मोठे फटके जर या 11 बॉलमध्ये आले तर एक सन्मानजनक, एक समाधानकारक धावसंख्येकडे नक्कीच भावी 11 धारावी संघ वाटचाल करू शकतो आणि तो प्रयत्न करावा लागेल. आणि खास करून धीरज भोईर खेळपट्टीवर आहे त्यामुळे धारावी संघाच्या पाठीराख्यांना चिंता करण्याचं काम नसेल, कारण ज्या पद्धतीनं तो आज या भिंडकलच्या मैदानावर खेळला आहे. खूप चांगला बॉल होता. यावेळेस मात्र चपकन आतमध्ये येणारा. इथे मात्र कळलंच नाही कशा पद्धतीनं हा स्ट्रोक कन्वर्ट करावा. त्यामुळं पाहायला गेलं तर खेळताच आलं नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धीरज भोईरसाठी अनएक्सपेक्टेड होतं. बॉल मात्र निर्धाव काढलाय तो महेश मांडवकरनं. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला लॉंग ऑनकडे. फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच धाव. सिंगल धावेनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड. हे षटक मात्र थोडंसं अवघड जाणार आहे आणि ते दिसतंय. आत्तापर्यंत पहिल्या 3 बॉलवर फक्त 2च धावा आल्यात. एखादा मोठा स्ट्रोक घेणं फार गरजेचं या ओव्हरमध्ये, परंतु महेश मांडवकर मात्र असं काही करून देणार का आपल्या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करतोय. इथे टायमिंग नव्हतं त्यामुळे एकच धाव मिळेल. पॉईंट क्षेत्रामध्ये बांधून ठेवलंय. स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न मात्र 4थ्या ओव्हरमध्ये होते माहुल कोळीवाडा संघाचा गोलंदाज महेश मांडवकर करवी. लाजवाब कमालीचं सातत्य दाखवले या गोलंदाजानं. अगदी अचूक टप्प्यावर मात्र त्याची ती मिश्रणयुक्त गोलंदाजी. इथे मात्र कदाचित लेग स्टंप उडवला जातोय. बेल्स उडाले म्हणजे त्रिफळा उद्ध्वस्त झाला. बॅट्समन आउट होईल. महेश मांडवकरच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय. इट्स अ बिग विकेट.
तर धीरज भोईर परतलाय, ज्याच्याकडून नक्कीच अपेक्षा केली जात होती की स्लॉगवरच्या षटकामध्ये त्यानं थांबायला हवं होतं. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता, परंतु 17 धावांची खेळी त्यानं साकारली. अगदी निर्णायक क्षणाला मी तर म्हणेन पुन्हा एकदा पहिल्यांदा विशाल भोईरनं 18 आणि धीरज भोईरनी 17. त्या धावा मात्र नक्कीच उपयोगी पडतील त्या धारावी टीमसाठी. तगडी बॉलिंग लाईनअप आहे. धारावी एक्सप्रेस विकी भोईर सारखा दर्जेदार खेळाडू या स्क्वॉडमध्ये आणि तोच मैदानामध्ये फलंदाजीसाठी सुद्धा दाखल झालाय. महेश मांडवकर लेग स्पिन मारा पाहायला मिळतोय. इथे मात्र नो चान्स. ऑफस्टमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल मात्र निर्धाव जातोय. हे षटक मात्र फक्त 3 धावांचं आणि पूर्णपणे मी म्हणेन स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट केला जातोय. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 40 धावा 10च्या सरासरीनं. अजून एक षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये मात्र किती धावा येणार, कारण हे फार महत्वाचं आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. पहिली मॅच लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती. फक्त 39 धावांची गरज होती आणि आभ्यानं मात्र त्या सगळ्या धावा एकट्यानंच पूर्ण केल्या होत्या. इथे मात्र 40 धावा झाल्यात. हे षटक मात्र चांगलं पडलं माहुल कोळीवाडा संघाकडून. 50च्या आतमध्ये कसं थांबवता येईल हे पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला मात्र धारावी संघ हेच म्हणत असेल 50, 52, 53, 54, 55च्या आसपास मात्र जर धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली फाईट आम्ही सुद्धा करू शकतो. तर शेवटचं षटक हर्षद माहुलकर आलाय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र झेलला जातोय. पहिल्याच बॉलवर अजून एक दणका दिलाय धारावी संघाचा. यावेळेस मात्र भावेश नाईक परततोय. तर हर्षद माहुलकरला सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले आणि भावेश सुद्धा परतला. विकी भोईर आणि प्रतीक भोईर. विकीला काहीतरी करावं लागेल. प्रचंड टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. दोनही बंधूंची जोडी मैदानावर आहे, परंतु आता मात्र संकटातून सावरावं लागणार आहे. पहिल्यांदा संकट आलं होतं, परंतु त्यानंतर मात्र कसंबसं मॅनेज केलं. परंतु महेश मांडवकरच्या षटकानं पुन्हा नेस्तनाबूत केलं ते धारावी संघाला. परंतु अजूनही संधी गेलेली नाही आहे. 4 बॉलमध्ये निदान 2 मोठे फटके. इथे मात्र फटका फसलाय. बॅट चिकट घेऊन बॉल मागे चाललाय. यष्टीरक्षक मात्र मंगेश कोणतीही चुकी करत नाहीये. बॅट्समन आउट होईल आणि आता मात्र लागलेला हा जोरदार झटका. पहिले 3ही चेंडू हर्षदनं मात्र निर्धाव टाकलेत. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि विकी भोईर सारखा बॅट्समन 0 बरबाद. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. 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 संघाचा आधारस्तंभ सचिन नाईक मात्र इंजर्ड आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असेल की सचिन कधी बॅटिंगसाठी येईल. त्याच्या बोटामध्ये पाहायला गेलं तर क्रॅक आहे, प्लास्टरच आहे असं म्हणूया, आणि म्हणूनच तो अजूनही मैदानामध्ये आलेला नाही आहे. त्यामुळं त्याची अनुपस्थितीच आपण म्हणूया. परंतु विशाल जितेकरच्या अनुपस्थितीमध्ये मात्र सुयोग स्पोर्ट्स दापोली संघानं खूप छान कामगिरी केली. इथे मात्र अजून एक बॅट्समन आउट होईल. रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट गमावले आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हर्षद माहुलकर स्लॉगोरचं षटक. पहिले 4 चेंडू निर्धाव टाकलेत. गुड बॉलिंग. शिवाजी झाला वंशाला दिवा पोरगा व्हावा साज. जिजाई पोटी शिवाजी झालाय साज.
ओव्हर्स नंतर 37 धाबा होत्या धाराव्या संघाच्या धावफलकावर. परंतु मागचे जर आपण 10 चेंडू पाहिले तर फक्त 3च धाबा आल्यात मागच्या 10 बॉलमध्ये. आणि इथे मी म्हणेन सपशेल अपयशी ठरला आहे. बऱ्याच अवधीनंतर मात्र कुठेतरी धाव मिळणार आहे. सिंगल येईल, एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल होईल. स्कोर कार्ड हल्लाय आता मात्र 41 या आकड्यावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होणार आहे. हर्षद माहुलकरनं भन्नाट गोलंदाजी केले, नक्कीच प्रभावित केलंय या गोलंदाजानं. ओव्हर द विकेटनं हा बॉल बुंध्यात टाकला होता, खोलात टाकला होता, नो चान्स. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव सोडलाय. काय षटक हाताळलंय हर्षद माहुलकर. पहिल्यांदा महेश मांडवकर आणि हर्षद माहुलकरनं अवघी एकच धाव दिली या ओव्हरमध्ये. आणि बलाढ्य धारावे संघाचा स्कोर कार्ड मात्र कमी धावांमध्ये गुंडाळावा लागलाय. धावसंख्या 41, 41. अजून एक लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र काहीतरी करावं लागेल आता ते विकी भोईरलाच. 42 धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. तुटपुंज आव्हान इथे म्हणता येईल, कारण सगळ्यांनीच निराशा केली. विशाल भोईर आणि धीरज भोईरनं चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्यांना साथ मात्र मिळाली नाही. विकी भोईरकडून अपेक्षा जरूर होती, त्या अपेक्षांचा मात्र भंग झाला. परंतु जी गोलंदाजी केली महेश मांडवकरनं पहिल्यांदा फक्त 3च धावा, त्यानंतर हर्षद माहुलकर का क्या कहना, अवघी 1 धाव दिली त्यानं आणि 2 फलंदाज सुद्धा टिपले. 42 धावांचं लक्ष असेल या मॅचमध्ये. कशा पद्धतीनं पुन्हा एकदा ही लो स्कोरिंग मॅच लवकर फिनिश होणार, आयोजकांचा वेळ पुन्हा वाचणार की विकी भोईर मात्र या मॅचमध्ये स्ट्रगल दाखवणार. काही झालं तरी आता मात्र संघर्ष आपल्याला सुद्धा करावा लागणार आहे, कारण लो स्कोरिंग मॅच कधी कधी बऱ्याच वेळा कमालीच्या चुरशीच्या तुम्हाला पाहायला मिळतात. तर असाच तुम्हाला चुरशीचा सामना पाहायला मिळणार का? कुठेही जाऊ नका. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून मात्र आमच्या समवेत जोडले तर तुम्ही गेलेलाच आहात, परंतु ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. प्रिन्स चषक 2021. मी तुर्तास थांबतो, परंतु दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल एक दिग्गज समालोचक रोशनजी पाटील. नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला, नवीन वर्षाचे सामने भरवले भेंडगल गावाला. सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवायला, सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवायला. सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवायला. उजगाठण या कन्या खेळाचे महेंद्र शेठ हे आले, ठाणकेश्वर देव विठ्ठल गणराय सुमनांनी देवांना पूजियले, मोठ्या मानाने फोडूया श्रीफलाला, मोठ्या मानाने फोडूया श्रीफलाला. सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवायला, सामने अजित ठाकूरनी लंकेश ठाकूरनी बोलावले खेळवायला. Yes, thank you so much, DJ. थँक्यू टू DJ. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं, प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिन्स चषक 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक इंटक आदरणीय लंकेश ठाकूर साहेब, त्यानंतर अजित ठाकूर साहेब या 2 प्रमुख आयोजक आणि त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. या स्पर्धेतला हा दुसरा सामना. आज मात्र तुम्ही पाहता या ठिकाणी नक्कीच लो स्कोरिंग सामने. पहिल्या मॅचमध्ये सावळे संघाने देखील संघर्ष केला होता आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी धारावे टीमनं देखील संघर्ष केला आहे. आणि इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा धारावे संघ मैदानामध्ये उतरतो तेव्हा तेव्हा मात्र त्यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली जाते. त्यांच्या खेळाडूंना असेल किंवा ज्यांचे कोण असतील रिस्पेक्ट देणारे त्यांचे सर्व रिस्पेक्टिव्ह पर्सन, त्यांना मात्र
मच्छिंद्र नाईक यांना मात्र खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि खऱ्या अर्थानं एक चांगली एकीचं बळ त्या टीमच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतो आहे. प्रमुख टीमचा खेळाडू सचिन नाईक थोडासा इंज्युअर्ड झाला आहे, त्यानंतर मात्र हा संघ प्रत्येक मैदानावरती थोडासा तुम्ही पाहताय खडतर प्रवासाला सामोरं जातो. आज देखील तेच घडलं. शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 2 षटकामध्ये महेश मांडवकर आणि हर्षद माहुलकर या 2 गोलंदाजांना मात्र लाजवाब स्पेल टाकला. फक्त 4 धाबा खर्च केल्या 12 चेंडूमध्ये, ज्यामध्ये हर्षदनं फक्त 1 धाब खर्च केली होती. असा सामना आम्ही पाहिला होता वाघिवलीच्या मैदानावरती. 6 चेंडूमध्ये 6 धाब्याची गरज होती धारावे संघाला आणि त्या सामन्यामध्ये नमित पाटील जो तुर्बे संघाचा खेळाडू त्यानं देखील मेडल षटक फेकलं होतं या धारावे संघासोबत. खूप चांगला खेळ मात्र आपण पाहिला धारावे संघाच्या माध्यमातून. अनेकदा चढ उतार क्रिकेटमध्ये आपण होताना पाहिले आणि त्यातलाच एक पुन्हा हा क्षण मात्र मैदानावरती आला आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 8.40 या सरासरीनं मात्र धावा करायच्यात. तुम्ही पाहताय आमच्या टी व्ही स्क्रीनवरती अप्रतिम मैदान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं जसं मैदान असतं तसा व्ह्यू तुम्हाला मात्र तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल आणि कौतुक करेन आमचे कॅमेरामन, त्याने मात्र एक चांगला व्ह्यू टिपला आहे मैदानाचा. तुम्ही पाहता आउटफील्ड खूप टणक आहे, विकेट चांगली आहे, मैदानाच्या भोवताली मात्र सभोवताली खूप चांगलं असे मंडप डेकोरेशन, खेळाडूंसाठी मात्र आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची आसन व्यवस्था आणि त्यानंतर मात्र आमचा हा संपूर्ण अतिथी मंच. खूप चांगलं चित्रण केलं आमच्या कॅमेरामॅननं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर फर्स्ट बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार झाला आहे विकी भोईर. पहिलाच बॉल मात्र मंगेश वैतीच्या पाठमधून येतोय. इथे मात्र हा चौकार. स्पॉन्सर दिलाचा दिलदार भला प्रिन्स 11 संघवाला. स्पॉन्सर दिलाचा दिलदार भला प्रिन्स 11 संघवाला. नवीन वर्षाचे सामने थँक्यू. लो स्कोरिंग सामना आणि पहिल्या बॉलवरती येणारा हा चौकार. 2 व्यावसायिक खेळाडू SP संघाकडून खेळणारा मंगेश आणि दुसऱ्या बाजूने मात्र मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाकडून खेळणारा आपण पाहतो खेळाडू विकी भोईर. 2 महान खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस मात्र बॉलला उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार. 4 धाब्यासाठी हा चौकार. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. थँक्यू. प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलं की नक्कीच पुढचे गोलंदाजांवर देखील थोडंसं दडपण निर्माण होतं आणि ती रणनीती या ठिकाणी अवलंबलेली म्हणजे तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मंगेश वैती या खेळाडूनं बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. परंतु विकी तुम्ही पाहता एक अतिशय चांगला मुरलेला खेळाडू आहे. अतिशय चांगली गती आहे त्या खेळाडूकडे. त्यानंतर मात्र व्हेरिएशन देखील विकीच्या माध्यमातून आपण पाहिले आणि इथे मात्र नक्कीच अग्निपरीक्षा असेल दोन्ही खेळाडूंसाठी. आतापर्यंत आपण पाहिला मंगेशवरती वैती मात्र पूर्णपणे हावी झालाय विकी भोईर या गोलंदाजावरती. राईट राऊंड विकेट. विकी तयार. अकूट टप्प्याचा बॉल. इथे आणखीन एक चांगला स्ट्रोक. दर्जेदार षटकार येतोय. मंगेश वैती ऑन फायर. भल्या भाल्याची वाटणी लावली ग त्याच्यात मस्त गावली. भल्या भाल्याची वाटणी लावली ग त्याच्यात मस्त गावली. थँक्यू. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चाललाय. प्रमुख गोलंदाजांवरती केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहता बॉडी लँग्वेज धारावी संघाची मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तब्बल 14 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्यात माहुल कोळीवाडा टीमच्या माध्यमातून. राऊंड विकेट. इथे मात्र तुम्ही पाहताय बॉल टप्पा पडतोय आणि या बाहेरच्या दिशेने वळतोय. अतिशय बाहेर जाणारा हा चेंडू पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अव्वंतर धाव देखील मिळेल ती म्हणजे माहुल कोळीवाडा संघाला. इथे मात्र नियंत्रण बिघडलंय गोलंदाज विकी भोईरचं. काल रात्री आपण त्याला पुण्याच्या मैदानी पाहिलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या क्रीडांगणामध्ये आपल्या गावासाठी खेळण्यासाठी या गोलंदाज तयार झाला आहे. राऊंड विकेट विकी. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल समोर. मी पहिल्यांदाच म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 2 महान खेळाडू, एका बाजूने एक प्रमुख गोलंदाज तर दुसऱ्या बाजूने मात्र प्रमुख फलंदाज. या 2 खेळाडूंमध्ये मात्र आतापर्यंत पूर्णपणे हवी झालाय मंगेश वैती हा फलंदाज. राईट राऊंड विकेट. बॉलर तयार. पुन्हा एकदा विकी. समोर असेल मंगेश. अकूट टप्प्याचा बॉल होता. इथे मात्र फक्त दिशा दिल्या. सचिन नाईक आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या देखील थोडासा हाताला इंजुरी झाली आहे.
त्याचा फटका मात्र सातत्याने मात्र पडलाय धारावी संघाला, कारण टीमचा प्रमुख खेळाडू अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख विगर नाईट स्पर्धेमध्ये ज्या खेळाडू मात्र बाईक पटकावली तो सचिन नाईक हा एक चांगला संघनायक आहे आणि तो मात्र इथे मात्र नक्कीच दुखापतीला सामोरं जातोय. सिंगल आली त्यानंतर मात्र एंड बदलला. नवीन फलंदाज कल्पेश ट्रॅकिंग एंड काढायला, कल्पेशनं देखील त्याच दिशेने मात्र बॉलला ढकललाय. स्क्वेअरलेग बाउंड्रीच्या दिशेने धीरज भोईर येतो चेंडू खाली. आणखीन एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण, त्यानंतर मात्र सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित करत असताना यावेळेस मात्र हे 2 खेळाडू टार्गेट कशा रीतीनं अचीव करायचं आणि त्यासाठी चाललेला हा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. तब्बल तुम्ही पाहता या ठिकाणी 18 धाबा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या. विकेट घ्यावं लागेल विकी भोईरला. इथे देखील सरळ बॅटने मात्र बॉलला ऑनसाइडमध्ये ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनमध्ये शतरक्षक आहेत त्या ठिकाणी भावेश नाईक आणि येथे मात्र आणखीन एक सिंगल मिलन आणि पहिल्या षटकाचा P1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि P1च्या षटकानंतर मात्र तब्बल 19 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात इथे केली आहे. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये विशाल भोईरनं 18 धावा केल्या. त्यानंतर तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं धीरजनं देखील 17 धावाचं योगदान दिलं. भावेश नाईकनं 3 धावाचं योगदान आणि त्यानंतर मात्र उमेशनं 1 धावाचं योगदान, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना मात्र कल्पेश माहुलकरनं 2 षटकं फेकली आणि 20 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या. आणि त्यानंतर मात्र हर्षद माहुलकरनं मात्र खूप चांगला स्पेल हाताळला, फक्त 1 धाव खर्च केली, 2 विकेट घेतल्या. त्यानंतर महेश मांडवकरनं देखील 3 धावा खर्च करत 1 विकेट घेतला. चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये. तब्बल 19 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या गेल्यात. लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळे मात्र इथे गोलंदाजांचा नक्कीच कस पणाला लागेल. धीरज भोईर येतो बॉलिंग मार्कमध्ये. सध्याच्या घडीचा खऱ्या अर्थानं धारावी संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून धीरज भोईरकडे पाहिलं जात आहे. यावेळेस मात्र लेफ्ट हँड बॉलिंगसाठी तयार झालाय आणि बॅटिंग करत असताना पहिला उजव्या हातानं चांगलं कॉम्बिनेशन आहे. 19 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून आपण जर पाहिलं या सामन्यामध्ये विजयासाठी 23 धाब्याची गरज असेल, ती म्हणजे माहुल कोळीवाडा टीमला. गोलंदाज तयार, समोर फलंदाज असेल तो म्हणजे मंगेश वैती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. आई करल्याचे माऊले, आयलो तुझे मी दर्शनाला, आई आईलो मी दर्शनाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश इलेवन संघाला. आईलो तुझे मी दर्शनाला न घेऊन गणेश इलेवन संघाला. अफलातून बॅटिंग चालली मैदानामध्ये मंगेश वैती या खेळाडूकडून. व्यावसायिक क्रिकेटर आहे, मी त्याचा उल्लेख केला. सातत्याने आपण पाहिला महाराष्ट्र आणि त्यानंतर संपूर्ण भारत देश भ्रमण करणारा हा खेळाडू, अख्खा ते देशांमध्ये हा खेळणारा खेळाडू, त्याची मात्र गुणवत्ता इथे दाखवतो तो मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस मात्र तुम्ही पाहताय मंगेश वैती या खेळाडूनं 2 षटकार, 2 चौकार आणि या 2 सिंगलच्या मदतीनं मात्र आतापर्यंत 22 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे मंगेश वैती या खेळाडूनं. खूप चांगला सामना, बिग बॅटल. चेंबूर परिसरामधला हा माऊल कोळीवाडा संघ, तर दुसऱ्या बाजूनं नवी मुंबई विभागातील या ठिकाणी भावी 11 धारावी संघ. 6 चेंडू आणि 22 धावसंख्येवरती खेळतोय. तुम्ही पाहताय मैदानामध्ये मंगेश वैती हा खेळाडू. खूप चांगली बॅटिंग केली या खेळाडून मात्र आपल्या टीमसाठी. धावांकडे मात्र अतिशय गतीने पाठलाग करत असताना हा खेळाडू मैदानामध्ये. गोलंदाज धीरज भोईरला मात्र आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल. या ठिकाणी मात्र चांगली मेहनत करावी लागेल. ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला स्ट्रोक, लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. जर का मंगेश वैतीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. फक्त निघाले कारले डोंगराला, देशाचे पुण्याचा सनियोला. फक्त निघाले कारले डोंगराला, धावतीने लोके तुझा गजतोय, धावतीने लोके तुझा गजतोय. आय तुझे डोंगरावर सगळ्या पालखीचा योजतोय. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय मंगेश वैती हा फलंदाज. अतिशय जलद गतीनं मात्र धावांकडे मार्गक्रमण करतो या सामन्यामध्ये मंगेश वैती हा फलंदाज. काल विकी भोईरनं एका षटकामध्ये 16 धावा गावठाण संघाला करून दिल्या नव्हत्या निगडीच्या स्पर्धेमध्ये. त्या विकी भोईरवरती मात्र पहिल्या षटकामध्ये 19 धावा केल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धीरज भोईरवरती केलेलं आक्रमण. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. धीरज तयार.
मंगेशसाठी हा बॉल इथे देखील बॉलला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि यावेळेस मात्र इथे मंगेश वैतीच्या पारीचा अंत होतोय. परंतु एक उपयुक्त इनिंग साकारली आहे आपल्या टीमसाठी मंगेश वैती या खेळाडूनं. कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई, तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई. थँक्यू. वैयक्तिक आपण पाहिला या ठिकाणी तब्बल 8 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलंय. या ठिकाणी लो स्कोरिंग सामन्यामध्ये मंगेश वैती या खेळाडूनं अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय कल्पेश माहुलकर, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू. यावेळेस मात्र रिदम चुकतोय गोलंदाजाचा. इथे मात्र तुम्ही पाहता धीरज भोईरनं कमबॅक केलं, 2 षटकार जरूर लगावले, त्यानंतर मात्र विकेट घेण्यामध्ये यश आलं धीरज या गोलंदाजाला. यावेळेस तुम्ही पाहताय कल्पेश वैतीसाठी हा बॉल पंचांकडे मात्र आशाभूत नजरेनं पाहताय आणि पंचांचा हा योग्य निर्णय. बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेर निघतो आणि त्यानंतर मात्र वाईड बॉल घोषित केला गेलाय. अतिशय चांगल्या रीतीनं मात्र सुकर मार्ग प्रवास मात्र चालला या ठिकाणी माहुल कोळीवाडा संघाचा. इथून जर कमबॅक करायचं असेल खऱ्या अर्थानं धारावे संघाला तर मात्र पूर्णपणे संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुरलपद्धत चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसलाय आणि आणखीन एक धक्का बसतोय माहुल कोळीवाडा संघाला. ओपनिंग जोडी मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये परतेल. चैताचे पुनबला कारले या डोंगराला कृपा होते ही मायेची, चैताचे पुनबला कारले या डोंगराला कृपा होते ही मायेची, वाजत गाजत पालखी निघाली माझे एक विराईची, माझे एक विराईची पालखी निघाली मानाची, पालखी निघाली मानाची. आपण पाहतोय अनुभवतोय खऱ्या अर्थानं या उरण परिसरावरील नव्हे तर या संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमधली एक मानाची स्पर्धा प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकाल आयोजित प्रिन्स चषक 2021 हे शानदार पर्व. अप्रतिम असं आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं याचं मात्र ज्वलंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा. शेवटचे 20 बॉल आणि 10 धाब्याची गरज. 20 चेंडू आणि 10 धाबा. कॅल्क्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. इक्वेशननुसार मात्र बॅटिंग करावी लागेल. गणेश पाटील एक चांगली रणनीती संघनायकाची लेफ्ट हँड बॉलर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट हँड बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 4थ्या क्रमांकावरती गणेश पाटील हा खेळाडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न धीरजच्या माध्यमातून. अजूनही 10 धाब्याची गरज. 32 धाबा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या, ज्यामध्ये 8 चेंडू 28 धावांचं एक चांगलं योगदान दिलं मंगेश वैती या फलंदाजाने. बॉलर तयार पुन्हा एकदा आमच्या पॅव्हलियन एंडकडून. धीरज शपळून केल्याचा प्रयत्न, खूप चांगला फटका जमिनीला घरंगळत मात्र बॉल चालला डीपमध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र या 2 धाबा. अशा चुका मात्र नक्कीच तुमच्या संघाला पराभवाकडे घेऊन जातील, कारण सामना लो स्कोरिंग होता आणि या लो स्कोरिंग मॅचमध्ये मी पहिल्यांदाच म्हटलं होतं गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना मात्र 100% कमिटमेंट द्यावी लागेल. परंतु एका बाजूने कौतुक करावं लागेल माहुल कोळीवाडा संघाच्या फलंदाजांचं, खास करून मंगेश वैती. 2 धाबा आल्या गणेशच्या बॅटमधून. आव्हान मात्र या ठिकाणी सोपं झालंय. अजूनही 8 धाब्याची गरज असेल ती म्हणजे माहुल कोळीवाडा संघाला. इथे फटका चांगला आहे. यावेळेस मात्र बॉल चालला सरळ मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार. षटकार. माऊले आई कारल्याचे माऊले, आयलो तुझे मी दर्शनाला, आई आईलो मी दर्शनाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला, आईलो तुझी मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला, आयलो तुझे मी दर्शनाला ना घेऊन गणेश 11 संघाला. थँक्यू डीजे. या दरम्यान सन्माननीय दयागंत पाटील साहेब आणि चेतन पाटील साहेब या 2 मान्यवरांना आम्ही इथे आमंत्रित करतो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्मान्य पाहुणे या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. 18 बॉल आणि आता 2 धाब्याची गरज. 18 चेंडू आणि 2 धाबा. जिंकण्यासाठी फक्त 2 धाब्याची गरज. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं सचिन नाईक, ज्याच्या मात्र डाव्या हाताला थोडीशी इंजुरी झाली आहे, परंतु बॉलिंग त्याने मात्र प्रत्येक सामन्यामध्ये केली आहे. आता मात्र षटक फेकण्यासाठी सज्ज झाला आहे.
या परिस्थितीमध्ये मात्र मजबूत पकड सामन्यावरती मिळवली आहे माहुल कोळीवाडा संघानं. कल्पेश माहुलकर सॅकिंग एंडकडे. कल्पेशच्या बॅटमधून मात्र यावेळेस स्टेअर केला बॉलला ऑन साईडमध्ये सिंगल कंप्लीट केली गेली आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय की काय. स्कोर इज लेवल. या ठिकाणी सामना मात्र बरोबरीने झालेला आहे. अजूनही एक धाव मात्र निर्णायक विजयासाठी कंप्लीट करावी लागेल, ती म्हणजे माहुल कोळीवाडा संघाच्या फलंदाजांना. खूप चांगला सामना, चांगला बॅटल. मधल्या काळामध्ये मात्र रायगडच्या नगरीमध्ये ज्या संघानं आपली दहशत निर्माण केली तो संघ आहे धारावे, आणि त्या धारावे संघाला मात्र या ठिकाणी संघर्ष करावयास भाग पडलं ते म्हणजे माहुल कोळीवाडा टीमनं. एका धावेची गरज आहे फक्त. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्याची. ओव्हर द विकेट सचिन नाईक. गणेश पाटीलसाठी हा बॉल सेन्सेबल क्रिकेट खेळायचा होता. सिंगलने मात्र आपल्याला एक विजयी धाव कंप्लीट करायची आहे. यानुसार मात्र या ठिकाणी स्टार्टरची आखली फलंदाजाने, परंतु खूप चांगला चेंडू, कौतुक करावं लागेल सचिन नाईक या गोलंदाजाचा. सन्माननीय दयाकांत पाटील साहेब आणि त्यानंतर चेतन पाटील साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या आपण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्विच इट करण्याचा प्रयत्न. धावा कमी आहेत त्यानंतर मात्र एक वेगळा धाडस या काढून दाखवला. इथे मात्र संघ सुस्थितीमध्ये आहे. जर का या ठिकाणी एक क्रुशल मुवमेंट या सामन्याची असती तर मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण माहुल कोळीवाडा संघाच्या खेळामध्ये या फटक्यानंतर पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला फार महत्त्व नाही आहे. एक धाव करायच्या निर्णायक विजयासाठी. सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. आपण पाहतोय या ठिकाणी प्रिन्स 11 क्रिकेट क्लब भेंडकल आयोजित प्रिन्स चषक 2021 हे शानदार पर्व. शपवून केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर क्रिएट केलाय. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये महेश मांडवकर आणि हर्षद माहुलकरनं जी गोलंदाजी केली आहे त्याला प्रत्युत्तर देणारी गोलंदाजी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय सचिन नाईकच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवक इंटक आदरणीय लंकेशजी ठाकूर साहेब, त्यांच्या समवेत आदरणीय अजितजी ठाकूर साहेब यांचं अमूल्य योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि त्यानंतर मात्र त्यांचे सर्व सहकारी. इथे मात्र बॉलला उडवलाय. विजयी एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल ठरला आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलाय तो म्हणजे माहुल कोळीवाडा संघानं. आणि या स्पर्धेतून मात्र बाहेर जावं लागेल ते म्हणजे भावी 11 धारावे टीमला. हार्ड लक धारावे संघ. आणि त्यानंतर मी माहुल कोळीवाडा संघाला देखील पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देईल. थँक्यू.